या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मकरंदजी परब साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खर्डेकर हायस्कूलचे प्राध्यापक सन्माननीय व्हीपी नंदगिरीकर सर, त्याचप्रमाणे स्कूल कमिटीचा सदस्य सुजाता पडवळ मॅडम, त्याचबरोबर नायक गुरुजी, पूनम परब मॅडम, स्कूल कमिटी सदस्य, या प्रशालेमध्ये काम करण्यासाठी मोलाचा हातभार लावणारे मराठी सर, त्यानंतर सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी, आज आपण या ठिकाणी पद्मभूषण कर्मवीर डॉक्टर कर्मवीरांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. 22 सप्टेंबर रोजी आपण कर्मवीरांची जयंती साजरी केली. रविवार होता, सर्व मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला, हिरिरीने सहभाग घेतला आणि आपण कर्मवीरांच्या मूर्तीला अभिवादन केलं आणि तो कार्यक्रम आपण सादर केला. थोडक्यात सांगायचं तर कर्मवीरांचा परिचय विद्यार्थ्यांनी भाषणातून सांगितलेला आहेच. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी कर्मवीरांचा जन्म झाला. 22 सप्टेंबर 1887 ला त्यांचा जन्म झाला. तेव्हापासून या कार्यास सुरुवात झाली. असं पाहायला गेलं तर कर्मवीरांचं कार्य खूप मोठं आहे. आपल्याला 5-10 मिनिटात सांगता येणार नाही. भरपूर मोठं असं कार्य आहे. परिचय करून द्यायचं झालं तर त्यांचं पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील, त्यांच्या आईचं नाव गंगाबाई, त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई, मुलाचं नाव आप्पासाहेब आणि मुलीचं नाव शकुंतला. अशा पद्धतीने त्यांचे कुटुंब, प्रत्येकामध्ये त्यांचा खारीचा वाटा म्हणण्यापेक्षा मोठा वाटा आहे. प्रत्येकाचा त्याच्यामध्ये वाटा आहे. असंच एकदा आता त्यांच्या रयत माऊली लक्ष्मीबाईंचं तुम्ही मुलांनी भाषणामध्ये सांगितलं, त्याच पद्धतीनं मुलीचाही त्यामध्ये सहभाग आहे, शकुंतलाचा. एकदा एका मुलाला म्हणजेच तुकाराम माने नावाचा एक विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याला जर्मनीमध्ये शिक्षण घ्यायचं होतं आणि त्याच्याकडं पैसे नव्हते. मग कर्मवीरांनी काय केलं, स्वतःच्या मुलीच्या हातामध्ये ज्या काही बांगड्या होत्या त्या बांगड्या मुलीला ते म्हणाले की तुझ्या हातामध्ये ज्या काही बांगड्या आहेत त्या मी जरा दुरुस्त करून आणतो, जरा वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत. आणि त्या बांगड्या त्यांनी नेऊन मोडल्या आणि त्याच्यातून येणारे जे काही पैसे होते त्या पैशातून त्या तुकाराम माने नावाच्या विद्यार्थ्याला जर्मनीला शिक्षण घेण्यासाठी पाठवले. असं बरंच त्यांनी केलेलं आहे. त्यांचा जो एक स्वभाव होता तो बंडखोर स्वभाव होता. बंडखोर, कोणत्याही कामात मागं सरकायचं नाही अशी त्यांची पहिल्यापासूनची भूमिका. त्यांना अस्पृश्यांबद्दल फार चीड होती. अस्पृश्यांना पूर्वीच्या काळी पाणी दिलं जात नव्हतं म्हणून त्यांनी एक लढा केला. लढ्यामध्ये असं केलं की पाणी अस्पृश्यांना देत नाही लोक, म्हणून त्यांनी त्या विहिरीवरील रहाट मोडून टाकला. म्हणजे स्वभाव त्यांचा असा बंडखोर होता.
अशाच पद्धतीनं या विचारातून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि काल्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागामध्ये पहिली शाळा सुरू केली. असं पाहिलं तर ग्रामीण भागातील म्हणजे आशिया खंडातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेला ओळखलं जातं. आपण आणि आपले हे सर्व कर्मचारी हे नशीबवान आहेत असं समजायला हवं. एवढं मोठं कार्य केलेल्या कर्मवीरांच्या या संस्थेमध्ये आणि त्या संस्थेतल्या या शाखेमध्ये आपण काम करतोय म्हणजे खूपच आपण नशीबवान आहोत असं समजायला काय हरकत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी काल्यामध्ये पहिली शाळा काढली आणि तिथून सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये एकूण आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये एकूण 675 शाखांची त्यांनी निर्मिती केली. त्यामध्ये 20 प्राथमिक शाळा आहेत, 27 पूर्व प्राथमिक शाळा आहेत, त्यानंतर 20 अध्यापक आणि 20 आश्रमशाळा आहेत. त्यानंतर 2 IT कॉलेज आहेत, 41 महाविद्यालय आहेत. अशा प्रकारचा त्यांनी शाखांचा डोंगर उभा केला. हे एकट्याचं काम नाही, त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीचाही सहभाग आहे. रयत माऊली म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, पूर्ण भारत, जग ओळखतं. त्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. आता तसं नाही, आता उलट आहे. पूर्वीच्या काळी तसं व्हायचं, सांगत नाही. तर यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. त्याच पद्धतीनं त्यांचा हात होता, लक्ष्मीबाईंचा हात होता. त्यांच्याबद्दल मी एक प्रसंग सांगतो. त्यांनी साताऱ्यामध्ये एक वसतिगृह काढले आणि त्या वसतिगृहामध्ये खेड्यापाड्यातून येणारे जे काही विद्यार्थी होते त्यांची सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, वसतिगृह उभा केलं. खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय, मागास गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून तिथं वसतिगृहाची काय केली, स्थापना केली. संक्रांतीचा सण होता आणि त्या संक्रांतीच्या सणामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील असे बाहेर गावी गेलेले होते आणि त्यांच्यावर त्या मुलांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, वसतिगृहामधल्या विद्यार्थ्यांची. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आज सण आहे आणि या मुलांना काहीतरी वेगळं आपण दिलं पाहिजे. आणि त्यावेळेस त्या हॉस्टेलमध्ये, त्या वसतिगृहामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्नधान्य नव्हतं, संपलेलं होतं. काय करायचं असा प्रश्न पडला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं ते गळ्यातील मंगळसूत्र त्यांनी काढलं आणि त्या मंगळसूत्र विकून येणाऱ्या पैशातून त्या विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊ घातलं. अशा प्रकारे मोलाची साथ देणारी रयत माऊली यांनाही मी सतशा प्रणाम करतो. त्याच पद्धतीनं 137वी जयंती या ठिकाणी साजरी केली. त्या साजरी करणाऱ्या सर्व घटकांचं मी या ठिकाणी आभार मानतो. असंच या ठिकाणी या हायस्कूलमध्ये त्यांचे विचार घेऊन आपण मोठं झालं पाहिजे, यश कमवलं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी मी माझी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर, जय महाराष्ट्र.